इव्हन कशात तुम्ही सर्व मस्त मजेत, मी पण खूप छान मस्त म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. सो अवतार बघून तर कळतच असेल की जस्ट सकाळ झाली. सकाळ अशी झाली, आज सुट्टी आहे मोहरमची. आणि काय झालं बघू. वाटत असेल की सकाळचं झालं एवढं लवकर, म्हणायला काय हरकत नाही. आज सुट्टी आहे दोघांना, ह्यांची फ्रायडेची सुट्टी असते ती आज फायनली आज मिळाली. आणि माझी आज मोहरमची सुट्टी आहे शाळेला, त्याच्यामुळे मी पण आज घरी आहे. पण काय बघवलं नाही कोणाला. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, समजेलच तुम्हाला का अशी म्हणते मी, ते कशामुळे म्हणते ते. कारण की ना सकाळी म्हणजे इतकी छान एक पाऊस पडला परवाच्या दिवशी, तो खूप छान पडला. दिवस रात्रभर होता, त्याच्यामुळे थंडावा होता. आणि काल आणि आज पावसाचा अजिबात पत्त्या नाही आहे. चांगलं तर ऊन पडण्याच्या ह्याच्यामध्ये आहे. 8 वाजून गेलेले आहेत आणि त्यामध्ये ना आमची लाईट गेलेली. सो लाईट गेले तर काय झोप कशी लागणार, आधीच गरम होतं एवढं. त्याच्यामुळे बसले तसेच आणि विचार करतो आहे काय करायचं ते. विचार करून झाला आहे. कालच आमचं ठरलं होतं की आज आपण नाश्त्यामध्ये काय करणार आहे. तर नाश्त्यामध्ये आपण इकडे ना बटाटे शिजत घातले. दिसत नसेल, वाफ येते कॅमेऱ्यावरती. सो बटाटे इथे मी सोडलेत आणि इकडे बटाटे ना शिजत घातले आणि इकडे करायला घेतले मी त्या रेसिपीची तयारी. ठीक आहे. सो इकडे ना मी आता लसूण, मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर नाही आहे कारण की काल पावभाजीच्या रेसिपीमध्ये कोथिंबीरचा सगळा वापर केलेला आहे मी. सो त्याच्यामुळे आत्ता नाही आहे. सो त्याच्यामुळे हे कुटायला घेते मी आणि त्याची तयारी करून ठेवते. लाईट नाही आहे, लाईट गेले, पंखा बंद आहे. सो काय करणार, वातावरण एकदम शांत आहे. खाली एकदम आवाज चालला आहे, कपडे धुते, कोण काही काम करते, कोण बाहेरची जागा साफ करते, तर तोच आवाज चालू आहे. दाखवते. हाय हमारी लाईट गई है, लाईट ही बघा मॅडम झोपेत. इकडे शिजतोय आमचा बटाटा. आता गरम पाणी करायचं आहे आंघोळ करण्यासाठी. आणि हा कचरा. आणि इकडे मी घेतलेला आहे लसूण, मिरची, कढीपत्ता. तर आता याला आपण टेचणार आहोत छानपैकी. वाट बघू शकत नाही, लाईट येईल त्याची, नाही तर झालं असतं मिक्सरला. बटाटा शिजला की लगेच फोडणी घालायची आहे. लाईट जाण्याचं कारण काय झालं होतं की सांग ना काय. ॲक्च्युली ना आली होती लाईट, जी गेली होती ती, पण मोठ्याने ना स्फोट झाला. तर स्फोट ह्या गोष्टीचा झाला की ज्या केबल असतात ना ट्रेनच्या, रेल्वेच्या, तर त्या 22 की 23 ब्रेक झाल्या. सो त्याच्यासाठी लाईट गेली. आता ही लाईट येणार कधी, दुपारच्या नंतर. त्याच्यामुळे अपेक्षा आपण ठेवू शकत नाही की लाईट येणार, मग असं होणार, मग तसं होणार. काय नाही होणार. आज मोहरम आहे तर गप्प बसायचं घरात आणि काय नाही करायचं. बिना लाईटचं पाणी पण नाही येणार कारण की आम्ही राहतो टॉप फ्लोअरला. सो मोटरशिवाय पाणी पण नाही येणार. पाणी नाही येणार तर कामं नाही होणार. कामं नाही होणार तर पुन्हा दिवस जाणार. सो असो. आत्ता ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे पीठ. लक्ष कोणाचं तोंड बंद करायला सांगतोय ए कुत्रे. सो आता झालंय वाटतं, बटाटा शिजलाय. आपण लगेच फोडणी देऊया. फोडणी झाली ना की मग आपण हे बनवायला घेऊया आणि ह्यांना पाणी गरम करून ठेवूया. म्हणजे दोघं जण आंघोळी करतील तोपर्यंत माझा नाश्ता रेडी होणार आहे. ठीक आहे काही. चला, गरमच घेतला आहे. इथे मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. इथं स्मॅच करायला निर्वीने घेतलेला आहे बटाटा, ज्याच्यामध्ये आपण ते हे करत होतो ना, मिरची, लसूण, अद्रक हे सगळं घेऊन एकत्र करून जीव आता ह्याच्यातच हे करून घेऊया. आणि इकडे फोडणीला टोपामध्ये लगेच टाकून देऊया.
इकडे पीठ आपलं रेडी आहे. इथे मीठ टाकलेलं फक्त. आणि हिला खास खायचे होते आलूचे पराठे. राहू दे, हे संध्याकाळी खाऊ. नाही नाही राहू दे राहू दे. चटका लागला हिला. फटाफट कर, मी घेऊ वरती हे करायला. इकडे टोपणं गरम करायला ठेवलं, ह्याच्यातच घेते कारण की आता. सो इकडे मी फोडणीला दिलेत जिरे आणि कढीपत्ता. आता आपण हळद टाकायचे आणि ते स्मॅश केलेलं सगळं टाकली. हळद, स्मॅश केलेला बटाटा. निर्वीपुरती आणि निर्वीच्या बापापुरते जेवढे होतील तेवढे पराठे बनवायचे. पराठेचं मला काय आवडत नाही जास्त. इकडे स्मॅश झाले करून. इकडे आपण याच्यात थंड होईपर्यंत वाट बघूया आणि मग टाकूया. सो बाई ह्याच्यात मिक्स केले, थंड करण्यासाठी पसरवून ठेवले. आता आपण त्यात पाणी घालून मस्तपैकी काय करायचंय, कणिक मळून घ्यायचंय. कसं दिसतंय, ह्याच्या दातासारखं दिसतंय का नाही फावड्या. सो असं आपण करूया मस्तपैकी. आता मळून झाल्यावरती दाखवेल मी तुम्हाला. तिकडे पाणी गरम करून ठेवलेलं, आंघोळ करून घेते आणि जेवढा पसारा होईल तेवढं पटकन भांडी घासून घेईन त्याला. सो फायनली आपलं इकडे कणिक मळून झालेलं आहे आणि आता आपण करणार आहे. थोडा टाइम थांबूया, वाटून घेऊया. सो इकडे माझे ना मी लाटून घेतलेत कारण की माझा हा प्लॅटफॉर्म जो आहे ना किचनचा, तर तो ना छोटा पडतो आणि लाटायला जमत नाही. तर सहसा मी असेच करते, चपाती असू दे किंवा कोणतंही असू दे लाटणंवाला जे. सो मी अशी लाटून घेते आणि आता आपण प्रिपरेशन करूया. हे आपण भाजून घेऊया छानपैकी. सो इकडे ठेवलं तवा आपला. अजून बटरच नाही, तर आपण ह्याच्यावर भाजून घेणार आहे मस्त वगैरे. तोपर्यंत आपण हा कचरा उचलून घेऊया आणि सगळं व्यवस्थित करून घेऊ. आणि चहा ठेवूया एकीकडे. मी लोक चहा पितील, आम्ही नाश्ता करून घेऊया. गरम झाला आपण एकदम. आणि फायनली आपण टाकलाय आपला पराठा. निर्वीला आणि तिथे पप्पांना खूप आवडतं. सो फायनल आणि शेवटची आपला पराठा आहे. इकडे आपला पराठा रेडी झालेला आहे. आज झाला ना बटर नाही कारण की माझ्याकडे फ्रीज नसल्या कारणाने मी काही जास्त स्टोअर करत नाही. ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी आणून ठेवते मी. सो आणि जेवायचं तेव्हाच बनवून घेते त्याच्यामुळे. त्यानं चहा बनवूया. इकडे मी टाकले माझ्यासाठी कोरा चहा मस्तपैकी अंतर कुटून. आता ही आणतील दूध तेव्हा बनवतील ह्यांचा गोरा चहा. घ्या नाही तर तिकडे तेल लावायचं. इकडे बघू शकता आपला पराठा 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 पराठा. माझा पराठा आहे तुझे नाही. पुढ्यात घे आणि खा. आता मी खाणार खाइए पटापटा. देखो घाबरता है ना मेरा नवरा, लगेच बाजू में सरकता है. या सगळ्यांनी नाश्ता करायला. मग अंदर का टाकून काली चाय आणि पराठा. हॅलो छान. गोरी गोरी चिकनी आता डोळे दिसतात. मी बघते सरळ पण दिसतात चकणी झाली. आमचा कामवाला बाई, आमचा कामवाला बाई.
मग पिझ्झा घ्यायचा. वाटलेलंच मला. हां हा खायला घे ना. खायला मी नाही मना करत. हा, घ्यायला उगाच मला त्याच्या हां खायला घे, सगळं घे खायला. घेतलंय का लगेच कप? 5 कप 5 कप घेतले फक्त 5. ते घेणार का ते पिशवी नाही काय नाही तसेच हातात घेऊन जायचं. मी गाडी चालवणार तुला घ्यायला लागणार अरे यार की मग घेऊया की नको? पिशवी बॉक्सवाला घे ना चल जाऊ दे ना घे ना आता कापलं हातात आतमध्ये काय हे नाही कपडा बिपडा. कपडा असेल हा मग त्यात पॅक करून घेऊ शकतो. पिशवीच नाही आणली. जायचं डीमार्टला आणि पिशवी आणायला नको याला. ते तुला लागेल एक तर लाईट नाही आली आमची म्हणून आम्ही आलो डीमार्टला इकडं. कोणाला फोन कर लाईट येणार आहे की नाही माहिती नाही. कोणाला फोन कर त्याच्यामुळे आम्ही आलो डीमार्ट कप घ्यायला. बघत होतो पॅन पण पॅन नव्हता मोठा त्याच्यामुळे. पण लाईट आलेली नाही. हमारा पंखा अजून बंद आहे. लाईट अजूनचा पत्त्या नाही. डीमार्टमधून आणलाय पॉपकॉर्न व आणले 2. एक खाल्लं चालता गाडीवरून आणि एक पॉपकॉर्न. मी खायचं आणि खाली जाऊन बसायचं. गरम होते घरात. खाऊन जा हम लोग खा रहे अभी पॉपकॉर्न. वा शांतीला का हाँ बाईपेक्षा पण नाजूक आहे तो माहित नाही तुला. मुलगीच चुकून मुलगाच्या जन्माला आलाय तो. आपण नेहमी पाय दुखतो हो हो हो. वरून द्यायचं. यम्मी. हा चीजवाला पॉपकॉर्न आहे. खूप भारी लागतो. 15 रुपयामध्ये एक पॅकेट. बस 2 पॅकेट 30 रुपयाचं. आणि पैसे होते तर त्याच्यात म्हणून ते ऑनलाईन नव्हतं होत ना. माहिती आहे मला. ये नाही जमाना का स्टाइलिश पाहिलं का. गेलो तर एक तर पिझ्झा तरी खातो आपण आहे ना डीमार्टचा. नाही तर मग पॉपकॉर्न. हे 2 टेस्ट करतो. कधी कधी त्या दुकानमध्ये एक खातो. कधी कधी मध्ये एक खातो. आज जेवणच गेलो होतो ना. हे खायचं पॉपकॉर्न. नंतर दुसऱ्यांदा गेलो होतो पिझ्झा. संसा आमचा माहिती आहे का काही. नुसता पिझ्झा पण आज आम्ही जेवायला गेलो होतो. पण तिकडचा पिझ्झा चांगला होतो. टेस्टी असतो. 100 रुपयाचा भेटतो. टेस्टी असतो. कोणता पण घ्या पण चीज बोलत ते एकदम भारी मिळतो. आणि तेव्हा हे पॉपकॉर्न मिळतं. हे कॉर्न कोणता पण घ्या. कॉर्नवाला घ्या. कॅप्सिकम घ्या. ते बनवून जातात पण नंबर असतो. लाईन असतो खूप. लाईन नाही बोलते. मग आज काय घेतलं ना जेवण गेलं. पिझ्झा खाऊ. पिझ्झा बोलते आपण खाऊ. चला भेटू नंतरच्या व्लॉगला. बाय बाय. लाईट अजून नाही आले पण 3 वाजून गेले. बाय बाय. उठू का. चीज बघा. माझं पण बाबा शेव. बन खा.